या पक्षाची तुम्ही आज खासदार झालेला आहात, काय सांगाल? मला आनंद आहे वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात, भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे, अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? माझं विजयाचं श्रेय जनतेला तर देणारच देणार, पण बंटी पाटील आहेत, मालोजी आहेत, सर्वाजी आहेत आणि आपण सगळे आहेत. खरं तर आपली तिकीट मिळण्यासाठी तिकीट जेव्हा तुम्हाला मिळत होतं त्यावेळी तुम्हाला त्याची जी चर्चा चालू झाली होती त्यावेळी शरद पवार आले होते, उद्धव ठाकरे जे आले होते आपल्या याच्यामध्ये, तर विजयाच्या मिरवणुकीला सुद्धा आम्ही येणार असं ते म्हटलं होतं. आज काय त्यांच्याशी संपर्क वगैरे झाला नाही? तुम्हाला अभिनंदनासाठी फोन केला नाही, काही अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे काढायचा प्रयत्न नव्हताच. साधारण 1998-99च्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची, साधारण 25 वर्षानंतर आज पूर्ण होताना पाहायला मिळते. काय भावना आहेत आपल्या? त्यावेळेस निश्चित थोडे होते, पण नंतर मध्यंतरी नव्हती आणि पुन्हा आपोआप झाले. आणि आपल्या या विजयामध्ये PN पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, गड आला पण सिंह गेला. त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हटलं? लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीनं प्रचार केला, होय, आपल्याला मतदान केलं, आज त्याचा निकाल समोर जनतेने तर केलाच केला, पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट, वंचित बहुजन आघाडी, जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्थासुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा, तोच इथं आपल्याला दिसून आला. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो. प्रचाराचे साधारण 50 दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन फिरला. खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता, मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला. निकालातून देखील ते उत्तर दिले म्हणायचं. निकालापेक्षा आज जी एकदम गर्दी जी उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे. महाराज आजही उत्कृष्ट पैलवान आहेत. आत्ताचा जो निकालाचे कल येत आहेत देशभरातले, काय तुम्हाला वाटतं? एकाधिकारशाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, असा विचार करावा लागेल त्यांना. विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल, त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सुद्धा होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील. ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवावं लागतील आणि जनतेच्या हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील. वारसाचा मुद्दा काढला तो तुमच्या किती जिवारी लागला? कारण व्यक्तिगत पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना सडेतोड उत्तर मिळाले. टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना जी खरी परिस्थिती माहीत आहे. घ्या
आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं ठरलं हे लक्षात ठेवा. मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्लॅनिंग त्यांचं चांगलं होतं आणि तो इट हॅज प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. अरे कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज, शाहू महाराज. आहेत का?